मंडळी 12 मिनिटं झाली आणि अजूनपर्यंत भेटले आहे. घरावर तुम्ही गेला आणि ट्रेन जाईल लवकर जावा, ट्रेन जाईल. अरे एवढा वाद झाला. बरं मंडळी, पहिली बारी माझी बरी झाली काय हो? काय असं वाईट नव्हती ना? पण इतकी तकलीफ काय होते यार? एवढं वाद आहे बघा कुणाला, एवढं अजिबात झालं बरोबर. आता तुमचं वय झालं तसं, दोन पोरांचा बाप झाला, ह्या वयात असं एकमेकांवर जायचं नाही. मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असं तर मला सांगा. एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर त्यांची मान खाली न जाता. बुवाने एक शब्द पण बोललो नाही. बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या खालीटा बांधला बोलले, त्याच्यावर दोन गोष्टी बोललो. बाकी वेळेत मी काय बोललो आहे ना, तरी पण किती त्रास. हा त्रास काय माहितीये? मला मिळालेला प्रतिसाद, मला मिळालेला पाठिंबा, एवढा होता. यांना काही पडत नाही, एक शिटी पडत नाही. शिट्या पडल्या, त्या 2 लग्नाची गाणी गायली, तिथं वाढल्या 2 टाळ्या. मग ह्यांनी लग्नाचं गाणं गायलं की नव्हतं नाचात? गायलं की नाही? या स्वादाची शपथ घेऊन सांगतो, हे बोललं नाचात पदात नमान करायचं नाही. राजे बुवा, तुम्ही इथं येऊन सांगा तुम्ही नमान केले की नाही केलं. बुवानी बारीक नमान केलेला आहे, युट्यूबला बारी आहे. असं असतं ते सगळं. आपला तर ऊस आणि दुसऱ्याचा तर भांगू, दुसऱ्याचा शिवा. भांगू आता कसा घालतो बघा. राजू देसाई माऊली, गाव गोंडेमेढे, जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. आदेश बर्वे, मंडणगड शाहीद 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्यापर्यंत आलं, नाव घेता आलं नाही. अजून काय 19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर साहित्य सचिन कदम आणि माझी आपद विकास लांबरे आमची जी वारी आहे, या वर्षातली पहिली वारी आमची सचिन कदम सोबत आहे. तर नक्की या साहित्य संघाला वारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे सर तर त्याच्यात घेऊन आले ना. आता त्याच्यानंतर म्हणतात याने नमान केला, बारीक नमान याने केलेला आहे, खोटं म्हणलं वाचत आहे. बारीक घरी लग्नाची गाणी पण गायली नाही, तुमच्या समोर गायली. मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे, ह्यांना सगळं करायचं आहे. कुठनं कुठनं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्याला प्रसादाचा सांगतात आणि खोटं बोलतात. एक गाणं घेतो, एक गाणं त्याच्यानंतर डायरेक्ट वेळ काय घडलं उभा राहा, फोटो काढ. तुम्हाला लक्ष नाही तुमच्या कामात. सिद्धमाईचा शोध घ्यायला आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजात लक्ष्मी नावाची राक्षसी, त्यांना सांगतो हनुमान राया बाजूला हो. ऐकलेलं नाही, डायरेक्ट युद्ध करायला लागले. युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुतीला दिले लाल आणि पाठीमागे तोच विषय. आणि हे म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते द्वाऱ्याला मार. हे तुम्ही ऐकलं? अरे बैलाला दोरण कुणाच्या भावसाला मारला होता का ह्याच्या भावसाला मारला होता? दोऱ्याला अहो बैलाला कासऱ्यात मारतात ना, तुमच्याकडे कसं मारतात? कासऱ्यात मारतात. अरे दोरा फक्त राखी पुरता, दोऱ्यात बैल मारतात. तुमच्याकडे बैल दोऱ्यात मारतात टाकले लोक. अरे खोटं बोलला का शक्ती बोले लोक. तर आणि वर सांगते आणि वर सांगते की नवऱ्या बैलाला बाण म्हणजे ताकद बायकोकडे नाही, ताकद नवऱ्याकडे. तुरे मला वाटायनेच त्याला तुझ्यात एवढी हिंमत असेल तू बाण ना बैलाला. नवऱ्यालाच ताक सांगितलं. अरे माझ्या नवरा म्हणजे तुरेवाला. अरे वाटाय. आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा. माझ्या दम नाही तुमचं जास्त कडपा केला माझ्या निर्मित नाही खेळता. आपला
तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौकटीची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला, बरोबर आहे. अरे पण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना, आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणताय ना 12 महिने 12 केले की लय मजा असते, वा ही मजा मला पण माहिती आहे. पण वाढवणाऱ्या काय गोष्टी सांगितल्या त्या पण पाहिल्या पाहिजे. आणि मंडळी हे 12 महिने 12 करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने 12 करणार, तरी पण लांबोरे जास्त 12 याच्यापेक्षा देऊन बघायचं भाऊ. आदेश्री रणजित दुधेकर खेड तालुक्यातील शक्तितुऱ्याचा मागच्या सचिव कदम तसेच तुरेवाले ढेके मौली यांचा गणेश उत्सवामध्ये जंगी सामना आहे. 8 सप्टेंबर साखर बामणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक घराणी सगळ्यांचा आस्वाद घ्यायचा. मौली 100 रुपये पारितोषिक. आता प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा करणे मॅडम खेड 100 रुपये पारितोषिक. आता गमत अशी आपला आता विषय कसा, मी स्तवन आहे म्हणतात तुम्ही स्टेज मध्ये गायताय मारीत फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो, तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह जाओ हा जीव, विठुराय चरणी देह जाओ हा जीव, भक्तीचा हा दिवा कधी जाओ ना विठुमा त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास कामावर दिसायला ह्यांच्या नजरेत काळ आहे. हे बोलून झाले डोंगरावरचा, हे बोलून झाले मला एमपीएससी होती, पण विकास कामावर एंट्रीला 5 फुटा गोंगाट होतो त्यांच्या पोटात. हा पोटशूळ आहे, त्याला त्रास आहे. त्याला काय करणार, एक तर हा आवाज बंद करावा लागणार, नाही त्याचा पोटशूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे, इतिहास गवाह होत आहे. जलने वाले को जलने दो भेंटे, लांबोरे खरा भेंटे का चेहरा तो नाच करते. त्याच्यानंतर गवळण काय बोलतो, अरे प्रेमाची बोलतो. ती प्रेमाची कशी, ही आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई, कोणी तुला कान भरेल, तू काय करू नकोस, तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय, माऊलीला सांगितलं जातं, मुलीला सांगितलं जातं सांभाळ घर सदरलं पाहिजे, वय तुझं भक्त्याचं हाय ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला फटाळा करायचा नाही रे. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला फटाळा करायचा नाही. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला फटाळा करायचा नाही. ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला फटाळा करायचा नाही. असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल, पण हे राधे हे गवळणे तुझा डोईचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई, घेऊ नको नाही बोललो, घेऊ नको, खाली घेऊ नको. डोईच्या वरती अजून कुठं आकाशाचा पदर चालत आहे का खांद्यावर आहे, तो विषय बोललो. नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर वरवरचं बोलायचं नाही, वरवरचं बोलायचं नाही, ते समजून घ्या. मी बाबा लय येणार, मला काय लिहिता येत नाही, तुम्ही शाळेत पण जे काय वागताय ना ते समजून घ्यायला हवं. गोष्ट खरी की काय, त्याच्यामुळे. आणि काय म्हणतात काय विषाद या साल्याची त्या लांबोऱ्या कोंबड्याला बोलतात साला, कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला यांनी पाहुणा केला, अरे काय माणूस मेलावा कालवा. अरे कोंबड्याला कोण मेवना म्हणतो, तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे. अरे साला म्हणजे मेवना, हिंदी में उसको साला बोलते. क्या बोलते हैं साला? तो ये राजू ऐसा बोलेगा तू?
नका. आणि शपथ देऊन सांगतो तर गाणं आमच्या सचिन कदम उवायचं गोष्ट खरी मोठी हो. एक दोन तुम्ही गाणी लावतो ना या गाणं कोणाचं अरे सचिन उवायचं हाय तुला. अरे दिवसा एवढी चोरी करू नका मला म्हणू मी लिहून देतो माझ्यावर काय द्यायचं नाही पण असं बोलायचं नाही खोटा बोलायचं. अजून काय बोललं काय बायला तोरण बांधायचं बसले हो चोका कासरण बांधायचं कासरण आणि एवढा गाठा असं नाही. अजून काय बोलता अरे पळून त्याच्यावर बांधतात. अरे प्रॉब्लेम आहे बुवा तुम्हाला पण एक मुलगी आहे मला पण एक मुलगी आहे दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या यतीमतीच्या गोष्टी सांगितल्या या बेरोजगारच्या गोष्टी सांगितल्या एक गोष्ट निवडा नंतर लगेच ह्याच्यावर ठरवूया. काय घ्यायचं आज झालं तरी काय नाही घ्यायला पाहिजे कोण मित्र आणि साल्याचे म्हणतात लांबून असे बोलायचे ते सगळे बोलणे घ्यायला काय नाही ते चोर आहेत काय म्हणतात जातो का तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात. अरे साला म्हणजे पाहुणा आपल्याकडे काय येतो बघा चार चौघात बोलता बसा जशी पगार एकटे बस. आणि कोंबड्याला कापतात मान्य पण कोंबडी के साथ तलक को कापते तलगला कापतात काय राखणाला तलगला कापतात. तलाक म्हणजे कोंबडीची पहिला फ्री कोंबडी ही फ्री कोंबडी अजून कोंबडी झालेली नाही इसको काटते आता अरे चार चौघात बोलता बसा जशी पगार एकटे बस. पक्षी पावलं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला आम्ही आवसा आणि कोंबडा साला इस शिक. अरे शिकलेला पाहुणा तुम्ही घरात काय बोलणार याला. अरे चार चौकात बोलता वाचा अरे जशी पगार एकटे बस. पशु पक्षी पावलं कसं पशु पक्षी पावलं कसं कोंबड ठेकून आणि सस. छत्रपती बघा झाले
हे सुरू राहणारच आहे. त्याच्या आधी एक गाणं म्हणलो या दुरावपणाच्या लेकरांनी हा काही सगळा साथ मांडलेला आहे, 16 मांडलेला आहे. 2 शब्द लावा किती बी ताकद आणि लावा किती बी जोर, लावा किती बी ताकद आणि लावा किती बी जोर, नाही कुणाला ऐकायची, अहो नाही कुणाला ऐकायची ही दुर्गा प्रियाची पोर. लावा किती ताकद आणि लावा किती जोर, लावा किती ताकद आणि लावा किती जोर, नाही कुणाला ऐकायची, नाही कुणाला ऐकायची दुर्गा प्रियाची पोर. लावा किती ताकद आणि लावा किती जोर, लावा किती ताकद आणि लावा किती जोर. ज्यांना कुणाला नाचायचं आहे, गेल्या वर्षी तर बहिणी नाचल्या होत्या, ज्यांना कुणाला नाचायचं तरी नाचायला यायचं. बारी संपवलं त्याच्या आधी आलेल्या त्या ठिकाणी काही श्रद्धा सकाराम करणे पडा खेळच्या काही करून पुण्याच्या समोरचं पाठवून झालंय. आणि काय सर्व आयोजकांकडे विनंती आहे, सर्व युट्यूबरसाठी खास युट्यूबरसाठी प्रचंड प्रेम असलेली ही आपली संस्था आहे, आपलं नियोजन आहे. तर या ठिकाणी सगळ्यांनी ह्या आयडीला टॅग करायचे. दुर्वाप्रियचं अकाउंट आहे इंस्टाला @दुर्वाप्रिय माऊली प्रतिष्ठान, दुसरे आहे @श्री गणेश नगर आणि तिसरं आहे स्वर्गभूमी काय स्वर्गाहून भारी कोकण. या आहेत 3 आयडी आहेत, फॉलो करायचं आहे. पुण्याकडून सुरू झाली आहे. धन्यवाद. तर ज्यांना कोणाला नाचायचं असेल तर नाचायला या. शेवटचा गाणं घेतोय शाहीर, तुम्ही पण आरती या, आपण आरती करूया. नाती जोडीच हो की हो पुन्हा जुळली क्षणात, नाती